महानिकालासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. राज्याच्या 16 पैकी 9 आमदारांचे खासदारकीचं स्वप्न भंगलं तर 7 आमदारांची लॉटरी. निलेश लंके, प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड विजयी. विरोधकांपेक्षा जास्त मतं भाजपला मिळाली. देशामध्ये सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार. निकालानंतर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. देशातील प्रत्येक राज्यामध्ये एनडीएचा झेंडा. तर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा सरकार बनवणार. जेपी नड्डा यांच्याकडून विश्वास व्यक्त. सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता हुकुमशाहीपासून देशाला वाचवायचंय. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांचा चेहरा ठरू. पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभेचा निकाल अनेकांना विचार करायला लावणारा. लोकांची मानसिकता समजली असेल तर कदाचित ते वेगळा विचार करतील. शरद पवारांचा अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा. 2024 मध्ये भाजपला बहुमत नाही. महाराष्ट्रानं मोदींना रोखलं. मोदींनी आता राजीनामा द्यावा. संजय राऊतांची मागणी. निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. तर अजित पवार गटातील जे येतील त्यांचं स्वागत. मात्र शरद पवारांचा निर्णय अंतिम. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका. भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटलांचा पराभव. हा विजय जनतेचा आहे. मला खासदार म्हणून निवडून आणल्याबद्दल जनतेचं मनापासून आभार. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची प्रतिक्रिया. मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात.